पवार प्रवीण, मी राहणार नळगीर तांडा। आमच्या तांड्यात स्वातंत्र्य काळापासून अद्यापपर्यंत पक्का रस्ता उपलब्ध नाही। त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनास निवेदन दिले होते। जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत पासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत सर्वांनाच निवेदन दिलेले आहे। तर सर्वांनीच आमच्या पत्राची टोपली दाखवलेली आहे। पंतप्रधान कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाकडे ऑनलाईनरित्या तक्रार करण्यात आली होती। त्या तक्रारीवरून 5 एप्रिल 2025 रोजी राम बोरगावकर तहसीलदार साहेबांनी येऊन रस्त्याची पाहणी केली व तसेच 9 एप्रिल 2025 रोजी सुशांत शिंदे उपजिल्हाधिकारी साहेबांनी येऊन रस्त्याची पाहणी केली। पाहणी केल्याच्या नंतर त्यांनी असे आश्वासन दिले की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आम्हास हा रस्ता मोकळा करून देऊ। तर आता मे महिन्यात संपत येतोय तरीही तालुका प्रशासनाकडून किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही। तसेच विधानसभा मतदानाच्या पूर्वी आमदार बनसोडे साहेबांनी आम्हाला 4 महिन्यात रस्ता करून देऊ असे आश्वासन दिले होते, तरी त्यांनी मतदान घेतले। त्यानंतर त्यांचं काम झालं, त्यांनी अशा भूमिका दाखवली, आपला काम बनता भाड में जाए जनता, अशी भूमिका त्यांनी दर्शवलेली आहे। आम्हास लवकरात लवकर रस्ता करून द्यावा। जर रस्ता करण्यास जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासन जर कमी पडत असेल तर आम्हास येत्या 10 किंवा 15 जून पर्यंत नळगीरहून जाणारा हायवे उदगीर ते जळकोट हायवेवरती आम्हाला रास्ता रोको आंदोलन करून मागल्याशिवाय पर्याय राहणार नाही।